नमस्कार, मी शीतल देशपांडे, नॅचरोपॅथ. आपल्याकडे भारतात भरपूर वेगवेगळे सण साजरे केले जातात. सण म्हटला की आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं असतं. असाच एक महत्वाचा सण म्हणजे नवरात्रोत्सव. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कोणी पोथ्या वाचत असतं, कोणी गरबा दांडिया खेळत असतं, तर कोणी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा करतो. आणि याच बरोबर एक महत्वाची जुनी प्रथा म्हणजे नवरात्रीत केला जाणारा उपास. पण उपास म्हटला की कॉन्ट्रोवर्सी आलीच. उपास कोणी करावा, कोणी न करावा, कसा करावा, करावा की न करावा, अशा अनेक शंका कुशंका मनात येत असतात. तर त्याबद्दलच आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. आपण जो आहार विहार पाळला पाहिजे हा त्या चालू असलेल्या ऋतूवर अवलंबून असतो. नवरात्र सुरू होतं ते अश्विन महिन्यामध्ये. या काळात सर्वसाधारणपणे भारतातला मान्सूनचा पाऊस हा सरत आलेला असतो. हस्ता नक्षत्रामध्ये तुरळक पाऊस पडतो, पण तसा हा ऋतू संपत आलेला असतो आणि ह्यापुढे हिवाळ्याची सुरुवात होणार असते. पण पावसाळा आणि हिवाळा यांच्या मधला जो काही काळ आहे, ट्रान्झिशन पिरियड आहे, यामध्ये एकदम हवामानामध्ये उष्णता वाढलेली असते आणि ह्या काळामध्ये आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये अनेक बदल घडत असतात. पावसाळ्यामध्ये जठराग्नी मंदावलेला असतो, अन्नपचन मंदावलेलं असतं आणि हिवाळ्यामध्ये जठराग्नी हा प्रदीप्त होऊ लागतो. तर त्याच्यामधल्या ह्या काळामध्ये जर उपास केला गेला तर त्या येणाऱ्या ऋतूला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला तयार करण्याची क्रिया घडते. एक प्रिपरेटरी फेज म्हणून आपण याकडे बघू शकतो. तर ह्याच काळात जर आपण उपास केले तर त्याचा शरीराला डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप उपयोग होतो. पूर्वीच्या जुन्या ग्रंथांमध्ये आयुर्वेदामध्ये लिहूनच ठेवलेलं आहे, लंघनम परमौषधम. म्हणजेच काय, लंघन केलं, योग्य पद्धतीने उपास केले तर औषध घेण्याची गरजच राहणार नाही. शरीर आपोआप सुदृढ व्हायला लागतं. म्हणजेच लंघन हेच उत्तम औषध आहे असा उल्लेख आढळतो. पण उपासाबद्दल जे काही गैरसमज आहेत ते कसे, तर उपास म्हटला तर खाण्यामधला बदल किंवा काही रुचकर पदार्थ बनवून खाण्याचा दिवस म्हणजे उपास. तर खरं तर असं नाहीये. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे किंवा तत्सम पदार्थ, बटाट्याचे केळ्याचे वेफर्स हे खाऊन उपास कसा बरं करून चालेल? कारण उपास म्हणजे शरीराला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला दिला जाणारा आराम असतो. मग आरामाच्या वेळेला हे जडांना खाऊन कसं चालेल? हे पदार्थ रुचीपालट म्हणून कधीतरी खाल्ले तर काही हरकत नाहीये. परंतु ज्या वेळेला आपण ऋतू बदलासाठी म्हणून उपास करणार आहोत त्यावेळेला हे जडांना खाऊन चालणार नाहीये. तर पचायला हलके असे पदार्थ या काळात खाल्ले गेले पाहिजे. शक्यतोपर्यंत फळांचे रस यांचं सेवन करून जर उपास केला तर उत्तम प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होत असतं. डिटॉक्सिफिकेशन कसं होतं याबद्दलची माहिती सांगणारा एक व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे. त्याचा शरीराच्या प्रत्येक संस्थेवरती कसा परिणाम होतो याच्याबद्दलची माहिती मी त्यात वर्णवली आहे. तसंच याबद्दलचं संशोधन करणाऱ्या सायंटिस्टना मिळालेल्या नोबेल प्राइज बद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे. तर असा खूप उपयोगी पडणारा असा हा उपास. मग हा उपास करताना काय खाल्लं पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडा विचार करू. राजगिरा किंवा राजगिऱ्याचे केले जाणारे पदार्थ हे पचायला हलके असतात. मग त्यांचं जर सेवन केलं तर त्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो. बटाटा तळून फ्रेंच फ्राईज करून किंवा बटाट्याचे चिप्स करून खाल्ले तर ते जडांना नाही का झालं? पण त्याच्या ऐवजी जर मंद अग्नीवरती किंवा कोळशावरती जर भाजून बटाटा आपण खाण्यामध्ये आणला तर तो पचायला हलका होतो. तर अशा पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याचं थालीपीठ नक्कीच आपल्याला चालू शकतं. परंतु हेही पदार्थ प्रमाणात खाल्ले गेले पाहिजेत. आवडले, चांगले वाटतात म्हणून भरमसाठ खाता कामा नये. खरं पाहता उपास हा फळ आणि फळांच्या रसांवरती केला गेला पाहिजे. परंतु एवढा कडक उपास करणं प्रत्येकाला
म्हणून त्यासाठी हे बाकीचे पदार्थ आपण नक्कीच खाऊ शकतो. जसा बटाटा आपण भाजून घेतलेला उपयोगी पडतो, तसंच रताळं सुद्धा जर कोळशावर भाजून किंवा मंदाग्नीवरती भाजून किंवा उकडून घेतलं आणि त्याचे काही साधे सोपे पदार्थ जर केले, जसं रताळ्याचं कुस्करून केलेलं सूप, हे पदार्थ पचायला हलके होतात. तसंच आपल्या शरीराला वीकनेस जाणवू देत नाही. तर जी हवी असलेली ऊर्जा आहे ती तर मिळत राहते, पण त्याच वेळी आपल्या शरीरातून विविध प्रकारचे टॉक्सिन शरीराबाहेर टाकण्याची क्रिया ऍक्टिव्ह होते. याचबरोबर जे डिटॉक्सिफिकेशनला मदत करणारे पदार्थ आहेत, जसं लिंबू पाणी, मध पाणी, धण्या जिऱ्याचं पाणी, नारळ पाणी, ह्या पदार्थांचा जर आपण वापर केला तर त्याचा शरीराला उत्तम उपयोग होतो. काही जणांकडे पूर्वीच्या प्रथेप्रमाणे काही ठराविक भाज्या खायची पद्धत आहे. भेंडीची भाजी किंवा भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचे काही पदार्थ, रायता किंवा भोपळ्याच्या घारगे, अशा पदार्थांचा वापर केला जातो. तर हे पदार्थ का? पावसाळ्यामध्ये जो जठराग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे जे खाल्ले गेलेले पदार्थ आहेत त्यातलं मिनरल्सचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालेलं असतं. मग मिनरल्स भरून काढण्यासाठी ज्या पदार्थांमध्ये मिनरल्स भरपूर आहेत, खनिज भरपूर आहेत, अशा पदार्थांचं सेवन केलं गेलं पाहिजे. आणि त्यापैकी एक म्हणजे लाल भोपळा. त्यामुळे काही जणांकडे भोपळ्याच्या घारग्यांची पद्धत आहे. खरं बघता काही जणांकडे तर देवीला ज्या माळा चढवल्या जातात त्यामध्ये भोपळ्याच्या घारग्यांची माळ किंवा कडाकण्यांची माळ चढवली जाते. पूर्वजांनी ज्या प्रथा आपल्याला घालून दिल्यात ना, खरं पाहता त्या सायंटिफिक आहेत. परंतु पूर्वीच्या काळी सर्वसामान्य लोकांना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नव्हती किंवा वैज्ञानिक कारणं माहीत नव्हती किंवा कदाचित काही लोक त्यावर विश्वास ठेवत नसतील. तर ह्या प्रथा लोकांनी पाळल्या पाहिजेत आणि त्याचा शरीराला उपयोग झाला पाहिजे, म्हणून पूर्वजांनी धार्मिक कारणांचा वापर करून ह्या प्रथा पाडून दिलेल्या आहेत. पण खरं पाहता त्या प्रत्येक प्रथेमागे सायंटिफिक रिझन्स आहेत. तर अशा पद्धतीने जर आपण उपास करू शकलो तर शरीराला नक्कीच उपयोग होतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने उपास करणं जमेलच असं नाही. मग ज्यांना शक्य नाही ते आहारामध्ये काही छोटे मोठे बदल करू शकतात. जसं नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी नॉनव्हेज टाळलं पाहिजे, शुद्ध शाकाहारी अन्नाचं सेवन केलं पाहिजे. जे शाकाहारीच आहेत त्यांनी तामसिक आहार टाळला पाहिजे, जसं कांदा आणि लसूण. असं करण्याने एकतर धार्मिक उपास करण्याचं समाधानही मिळतं आणि शिवाय जडांना कमी कमी केल्यामुळे शरीराला, आपल्या आंतरिक संस्थांना आराम मिळतो आणि त्याचीच ऊर्जा ही डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयोगी पडते. ज्यांना शक्य आहे त्यांनी योग्य पद्धतीने हा उपास केलेला नक्कीच उत्तम ठरू शकतो. उपास ह्याचा दुसराही एक अर्थ आहे. खरं बघता उपास हा शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे. उपवास असा शब्द असून त्याचा अर्थ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वावर. म्हणजेच काय, ज्या वेळेला गरगच्च पोट भरून अन्न खाल्लेलं नसतं त्यावेळेला आपण अलर्ट असतो, आपली एकाग्रता वाढलेली असते, आपलं मन स्थिर झालेलं असतं. मग अशा काळामध्ये आपण जपजाप्य, मंत्र, श्लोक, स्तोत्र ह्यांचा जर वापर केला तर आपलं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आणखी वाढू शकते. म्हणजेच परमेश्वराच्या सान्निध्यात केला जाणारा वास, उपवास. तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपवास हा अत्यंत उपयोगी पडणारा आहे. एक दिवस उपास करून सुद्धा चालतो, पण जेव्हा आपण एका पाठोपाठ एक काही दिवस उपास करतो त्यावेळेला शरीराचं संपूर्ण शुद्धीकरण होण्यासाठी खूप मदत होते. म्हणून या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपासाला महत्व आहे. ज्यांना झेपत नाही त्यांना पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपास करण्याची मुभा सुद्धा दिलेली आहे. काही जण 3 दिवस उपास करतात, शेवटचे 3 दिवस सप्तमी, अष्टमी आणि नवमीचा उपास करतात. ज्यांना जसं झेपतंय
त्यांनी तसा थोडा थोडा उपास केला, इंटरमिटंट फास्टिंग जरी केलं, एक वेळेला जेवण आणि एक वेळेला उपास अशा पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी. या व्यतिरिक्त उपासाबद्दलची जी माहिती आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली शेअर केलेली आहे. ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी कृपया ती लिंक पाहून घ्यावी. जर हा व्हिडिओ आवडला असेल, पटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.